मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढली। या रॅलीला मोठा प्रतिसाद मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळाला। मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढावा, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण देखील केलं। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई देखील गाठली, पण मात्र तरी सुद्धा आरक्षणाचा कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही। म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा शांतता रॅली काढली आणि या रॅलीला आता मोठा प्रतिसाद देखील मिळाला। मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या रॅलीमधून सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता, पण मात्र आता तो अल्टिमेटम 20 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। तरी सुद्धा सरकारकडून आता कुठली हालचाल अजून झालेली दिसत नाही। पण मात्र जेव्हा मराठवाड्यामध्ये शांतता रॅली निघत होती, याच रॅलीमध्ये जालना शहरामध्ये रॅली निघली असता यामध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। पण मात्र कल्याण काळे या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मोठा सामना करावा लागला, कारण की समाज बांधवांनी कल्याण काळे यांच्या विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरू केली। कल्याण काळे यांनी मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडावा, प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मराठा बांधवांकडून करण्यात आली होती। एकंदरीत कल्याण काळे यांच्या विरोधात घोषणाबाजी होत असल्यामुळे कल्याण काळे यांना या रॅलीमधून काढता पाय घ्यावा लागला आणि त्यांना त्या टिकवून जावं लागलं। आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, कारण की कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून कोणामुळे निवडून आले, मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर कशा पद्धतीने चालला, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच कल्याण काळे निवडून आले असं देखील सांगितलं जातं। मग याच कल्याण काळेंना या रॅलीमधून काढून देण्यात आल्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आता ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये घडलेला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।